मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. 21व्या शतकाला समर्थपणे सामोरे जाणारी युवा पिढी निर्माण करण्याच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण मंत्री यांनी केले आहे. परिच्छेद. शिक्षक दिनानिमित्त आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राला ध्येयवादी शिक्षकांची फार मोठी आणि उज्ज्वल परंपरा आहे. या आदर्श परंपरेचे अवमूल्यन होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या भाषणात शिक्षक दिनाच्या पवित्र आणि मंगल दिनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना तसेच शिक्षण क्षेत्रात निष्ठेने, तळमळीने आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करीत असलेल्या सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले, जो चांगले संस्कार करतो, आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतो आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज निर्मितो, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये असलेला आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा शुभ दिवस आहे. परिच्छेद. शिक्षण मंत्री म्हणाले, शिक्षकांचे समाजातील सर्वश्रेष्ठ स्थान कायम राखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने समाजाचीच आहे. आज ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडतो का, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपल्या मनाशी विचार केला पाहिजे असे मला वाटते. ज्या समाजात ज्ञानाचे आणि ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचे महत्त्व ओळखले जात नाही, त्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही असा इतिहासाचाही दाखला आहे. मातृदेवो भव, आचार्य देवो भव, पितृदेवो भव ही आपल्या श्रेष्ठ आणि प्राचीन परंपरेची शिकवण आहे. त्या मागची भावना ओळखण्याची आणि त्याप्रमाणे ती खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची आज खरी गरज आहे. परिच्छेद. आजच्या या शिक्षक दिनाचे आणखी एक महत्त्व आहे. 5 सप्टेंबर हा दिवंगत भूतपूर्व राष्ट्रपती यांचा जन्मदिवस आहे. थोर देशभक्त, जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, भारतीय तत्त्वज्ञानाचे अधिकारी, भाष्यकार आणि प्रकांड पंडित म्हणून सारे जग या थोर सुपुत्राला ओळखते. डॉक्टर राधाकृष्णन यांचे मोठेपण एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, ते आदर्श शिक्षक देखील होते. भारतीय आचार्य परंपरेचे ते मुकुटमणी होते. विविध क्षेत्रात कर्तृत्वाची शिखरे एकामागून एक पादाक्रांत करीत असताना आपण एक शिक्षक आहोत, अध्यापक आहोत ही गोष्ट ते केव्हाही विसरले नाही. इतर अनेक व्याप सांभाळून त्यांनी अध्ययन आणि अध्यापनाच्या कार्याला केव्हाही गौणत्व येऊ दिले नाही. अशा या आदर्श शिक्षकांचा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपाने साजरा केला जावा हे उचित आहे. या थोर शिक्षकाच्या पवित्र स्मृतीला मी नम्र अभिवादन करतो. परिच्छेद. आज आपला भारत देश 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या शतकाची आव्हाने स्वीकारून त्यावर समर्थपणे मात करील अशा समाजाची उभारणी आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी नवे विचार, नवे ज्ञान आत्मसात करण्याचा कसोशीने प्रयत्न झाला पाहिजे.